आणि रंगाचा पीच खरेदी करा. जागतिक दर्जाच्या मी विश्राम बिरारी. शुक्ल पक्षामध्ये नागपंचमीनंतर तो पहिला रविवार असतो. त्या पहिल्या रविवारी खानदेशातली ग्रामदेवता कानबाई ह्या कानबाईची स्थापना करतात. खरं सांगू का, इथले खानदेशी जे लोक आहेत ते भाविक असतात. पूर्वी असं आरोग्य वगैरे किंवा डॉक्टर्स वगैरे असं काही नसायचं आणि त्यावेळेला पटकी किंवा कॉलरा म्हणा या रोगांची जी साथ चालायची. मग त्यावेळेला केव्हा पाऊस हा कधी पडत नसे, कधी चांगला पडत असे तर कधी दुष्काळ पडत असे. अशा वेळेला शेतकरी लोक आपल्या ग्रामदेवत्याला साकडं घालायचे की हे देवता आम्हाला तू पाव आणि आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगलं भरभरून पीक येऊ दे. आणि जेव्हा अशी ती मनोकामना या देवता जेव्हा पूर्ण करते मग ते नवस त्यांनी बोललेला असतो. म्हणून श्रावण मध्ये हा या पवित्र महिन्यामध्ये हा व्रतवैकल्याचा महिना आहे महिलांचा. तर त्या महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये नागपंचमीनंतर जो पहिला रविवार असतो त्या रविवारी म्हणजे नारळ रूपी जी कानबाई आहे तिची स्थापना करतात. त्याला मुखवटाच पाहिजे असं काही नाहीये. मग त्या कानबाईला नाक डोळे वगैरे करून त्याला सुशोभित करतात. आणि विशेष म्हणजे त्याला या आंब्याचा जो लाकडाचा चौरंग बनवतात. त्या चौरंगावर लाल मद्र टाकतात. त्या मद्रावर गहू टाकतात आणि त्या गव्हावर तो कळस ठेवला जातो. त्या कळसावर स्वस्तिक असा आकार केले जातात. त्याच्यावर ते परडून आणलेलं नारळ किंवा कुठून देवा जुनी जी कानबाई असते त्या जुन्या कानबाईजवळ नारळ ठेवतात आणि त्या नारळामध्ये त्या कळसामध्ये जवळजवळ 7 नदींचं पवित्र पाणी ठेवतात. आणि अनेक वनस्पती आणि देवीला म्हणजे फुलं विशेष म्हणजे फक्त मोगरा आणि याचा जास्वंद किंवा ती बिजोरा ही फुलं आवडतात. दुसरी फुलं आवडत नाही. आणि त्या देवीला डांगडुबली हेच वाद्य लागतं, इतर वाद्य लागत नाही. अलीकडे जे डीजे वगैरे वाजवलं जातं ते चुकीची पद्धत. देवीला हे पारंपरिक वाद्य चालतात, इतर कुठलीही वाद्य चालत नाही. आणि 1.5 दिवस ही कानबाई असते. 1.5 दिवसानंतर रात्रभर हे लोक गाणी म्हणतात, जी पारंपरिक गाणी म्हणतात. कानबाई पुढे श्रद्धेने नाचतात आणि आनंदभर तर कानबाईचा प्रसाद जो रोट असतो तो सगळे भाऊबंद एकत्र मिळून खातात. आणि दुसऱ्या दिवशी रात्रभर हे जागतात. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कानबाईला गंगेवर विसर्जन करण्यासाठी नेतात. तो मात्र प्रसंग अतिशय भावनिक असतो. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात आणि देवीला ते निरोप देतात. अशी ही खानदेशातील कानबाई जी ग्रामदैवत आहे, सगळ्यांना आनंद देऊन एकोप्यानं राहण्यासाठी शेतकरी संस्कृतीची ग्रामदेवता म्हणजे कानबाई असं म्हटलं तरी चालेल.